भंडारा शहरात प्रभू श्रीरामाच्या 51 फूट उंच अशा मूर्ती उभारणीचे बांधकाम खामतलाव चौक येथे सुरू आहे. परंतु मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा 26 फुटाचा पुतळा कोसळल्यानंतर भंडाऱ्यातील या प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट किंवा त्या संदर्भात खबरदाऱ्या घेण्यात आल्या का, याविषयी नगरपरिषद प्रशासनाने योग्य परवानगी दिली आहे का? कला संचालनालय विभागाने या 51 फुटाच्या मूर्तीला परवानगी दिली आहे का? या विभागांनी याची योग्य चौकशी करावी व प्रभू श्रीरामाची मूर्तीची स्थापना करावी अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाने जिल्हाधिकारी यांना केली आहे. मालवणातील प्रकार जो आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. तो कशामुळे झाला, नेमकं काय घडलं त्याच्यामध्ये जाणार नाही, सर्वांना ते माहिती आहे. परंतु भंडारा शहरात आपल्या खामतलाव इथे 51 फुटी प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन होण्याचं काम सुरू आहे. निश्चितच ते आम्हाला सर्व भंडारेकरांसाठी, जिल्हावासियांसाठी गौरवाची बाब आहे. परंतु मालवणातील प्रकार घडल्यानंतर आमच्याही मनात एक शंकेची पाल चुकचुकली की असं काही प्रकार भंडाऱ्यात तर भविष्यात घडू नये, आणि म्हणून आम्ही त्या निर्माणाधीन मूर्तीचा जरा कानोसा घेतला, थोडीशी माहिती घेतली, तर आम्हाला असं कळलं की जसं मालवणमध्ये 26 फुटी छत्रपतींच्या महाराजांच्या स्मारकाला कला संचालनालय डायरेक्टोरेट ऑफ आर्ट या विभागाची परवानगी आवश्यक होती. त्यांनी कसं कळलं की 6 फुटाचीच परवानगी दिली होती. मग भंडाऱ्यात सुद्धा तशी परवानगी घेतली आहे की नाही ही जरा माहिती घेतली तर आम्हाला असं कळलं की बहुधा इथे नगर परिषदेचीच परवानगी दिलेली नाही. मग ते कला संचालन विभागाची परवानगी तर फार लांबची गोष्ट राहिली. म्हणून जर अशा नियमबाह्य रीतीने जर ती मूर्ती स्थापना होत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. प्रभू श्रीरामाची मूर्ती झालीच पाहिजे. आम्ही सुद्धा प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत. परंतु जे काही काम होत आहे ते सर्व नियमात बसून प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने केलं पाहिजे, एवढीच आमची त्या ठिकाणी त्या माध्यमातून मागणी आहे. आणि आजच त्या अनुषंगाने आम्ही थोड्या वेळापूर्वीच सन्माननीय जिल्हाधिकारी जे आमचे जिल्ह्यासाठी नवीन आलेले आहेत, कोलते साहेब, त्यांना भेटण्यासाठी गेलो. परंतु ते मीटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही RDC मॅडमच्या माध्यमातून ते सन्माननीय मुख्यमंत्री त्यांना निवेदन पाठवलं आहे. आणि ह्या सर्व कामामध्ये प्रशासनाने दखल घेऊन जे आवश्यक परवानग्या आहेत त्या घ्याव्यात. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू धर्मियांच्या भावनांना कुठेही भविष्यात ठेच पोचता कामा नये यासाठी रस्त्यावर उतरेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.